जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपण फायनली व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. पुढे जे काय आपले डेमो व्हिडिओ होणार आहे त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच जाईल का आजचा आपल्याला व्हिडिओ कसा तयार करायचा आहे ते. आणि जे काय मी व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला मी पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जो काही पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड भेटल्याच्या नंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या Insta पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या Insta पेजची मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या Insta पेजला नक्की फॉलो करून घ्यायचं आहे. जे काही आपले डेमो व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन झाले नसेल तर मी WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. जे काही आपले मटेरियलच्या लिंक किंवा YouTubeच्या लिंक येणार आहे ते तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या Telegram चॅनलला जॉइन झाले नसाल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनलला जॉइन व्हायचं आहे. जे काही आपलं मटेरियल असेल ते मटेरियल अगदी तुम्हाला तिथे फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या Telegram चॅनलला जॉइन झाले नसेल तर आपल्या Telegram चॅनलला जॉइन व्हा. जे काही आपलं मटेरियल असेल ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जादा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. It's freestyle. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला शेपची बीटच्या अशा 2 लिंक दिल्या आहेत. त्या दोन्ही लिंकवर जाऊन जो काही आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन बीटचा जो प्रोजेक्ट दिलेला आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्या बीटच्या प्रोजेक्टला ओपन केल्याच्या नंतर त्यानंतर मी तुम्हाला सर्व 2-3 बीट असे ॲड करून दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही मी तुम्हाला इमेज दिलेला आहे डाउनलोड करण्यासाठी तो इमेज तुम्ही डाउनलोड करून ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन झूमच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इमेजला असं झूम करून घ्यायचं आहे. थोडं आपलं नॉर्मली झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर नॉर्मली झूम केल्याच्या नंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी घेऊन तुम्हाला 0425 पर्यंत यायचं आहे आणि ही जी लेअर आहे ही अशी तुम्हाला सर्व मध्यभागी कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता मध्यभागी कट केल्याच्या नंतर सुरुवातीच्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये जाऊन स्पॉन्ट नाव टाकायचं आहे. ओके, आता स्पॉन्ट कलर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक आल्याच्या नंतर सेफ इफेक्टमध्ये जाऊन जो मी इफेक्ट दिलेला आहे त्या इफेक्टच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे बीटच्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, तर बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला 0425च्या पुढचे जे लेयर आहे त्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पेस्ट इफेक्ट केल्याच्यानंतर आपला इफेक्ट बरोबर ॲड झालेला दिसून जाईल. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर 0401 पर्यंत जाऊन प्लस बटनावर क्लिक करून रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर व्हाईट ठेवल्याच्यानंतर बॅक येऊन याला जी आपली मागची जी लेयर आहे तुम्हाला सर्व कट करून बिल्डिंग ऑपोसिटमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमध्ये जायचं आणि ओव्हरले करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओव्हरले केल्याच्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेयर करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 0413 पर्यंत येऊन पुन्हा चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून पेस्ट लेयर करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता पेस्ट लेयर केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला इथं व्हाईट ठेवायचा आहे. ठीक आहे, नाही सॉरी ब्लॅक ठेवायचा आहे. ब्लॅक ठेवल्याच्यानंतर ही जी लेयर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन घनश्याम नाव टाकायचं आहे. ओके, आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही लेअर पूर्ण पुढे ढकलून 2000 ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन तुम्हाला खालीच तुम्हाला जितका व्हायचं तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता स्क्रॉल केल्याच्यानंतर सुरुवातीला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि जे मी एक तुम्हाला टेक्स्ट पेज दिलेला आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन तुम्हाला जिथं हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने बरोबर ॲड करून लावून घ्यायचं आहे.
ठीक आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे आपली टेक्स्ट पीएनजीची ती लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर सुरुवातीला लिहून तुम्हाला करायचं काय मित्रांनो 0425 पर्यंत जायचं आहे. पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ब्लॅक ठेवल्याच्या नंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची म्हणजे 0425 पासून लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आणि जर सर्चमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. 13.80 ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन इथं 10% ॲड करून घ्यायचं आहे. ओके. तर 10% ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो 0401 पर्यंत जायचं आहे. ओके. 0401 पर्यंत आल्याच्या नंतर प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ब्लॅक ठेवल्याच्या नंतर ही जी लेअर आहे तुम्हाला 0425 पर्यंत कट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर 04025 पर्यंत कट केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये. त्यानंतर सुरुवातीला एक की द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 0420 पर्यंत एक की देऊन टाकायचं आहे. ठीक आहे. आता 0420 पर्यंत एक की दिल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सर्व मित्रांनो तुम्हाला 0420 पर्यंत यायचं आहे. ठीक आहे. 0420 पर्यंत आल्याच्या नंतर ही जी आपली लेअर आहे तुम्हाला पूर्ण 0 करून घ्यायची आहे. त्यानंतर स्लो ब्लॅक आपली एकदम परफेक्ट दिसून जाईल. तर मित्रांनो आता व्हिडिओ आता आपला पूर्ण तयार झालेला आहे. आता तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय प्लस बटनावर क्लिक करून पुन्हा एक रेक्टँगल ॲडजस्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन बॉर्डर आणि शॅडोवर जाऊन हे याला ऑन करून इथं तुम्हाला 9.5 ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढे एक ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर व्हाईट ठेवल्याच्या नंतर बॅक येऊन वरती गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्हाला स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर स्क्रीन केल्याच्यानंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.